आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया श्रीरंग जोशी. कसा आहे श्रीरंग? मस्त. दिवाळी तयाऱ्या झाल्यात सगळ्या? हो झालं. वंडरफुल. काय वेगळा विचार करून आलायस ह्या फेरीसाठी, नॉमिनेट झालास म्हणून? आधीच्या ज्या काही चुका झाल्यात आधीच्या एपिसोडमध्ये त्या आम्ही भरून काढण्याचा प्रयत्न. आणि ज्या समोरून टिप्स मिळाल्या होत्या त्या सगळ्या लक्षात आहेत? लक्षात. वंडरफुल. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये, देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमाचा दाटे. माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमाचा दाटे. पण पाकळी तयाची, पण पाकळी तयाची कधी फुलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. पण बोलणार नाही. पण बोलणार नाही. छान झालं श्रीरंग. तुला कसं वाटलं पर्सनली? मस्त चांगलं वाटतं. तू चांगला गायलास ना? हो, प्रयत्न केला चांगला. अजून खूप चांगलं होऊ शकलं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप ड्राय झालं मित्रा गाणं. इमोशन्सनी व्हायला पाहिजे होतं. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. देवळाच्या दारामध्ये, हे जे एक एक शब्दाचं रेंडरिंग आहे ना, ते त्यांनी जे गायलंय ते फार छान गायलंय. म्हणजे तर त्या जरा अजून इमोशन्स यायला पाहिजे होते. हां, पुढच्या गाण्याला येतील, काय टेन्शन घेऊ नको. हॅपी दिवाळी. थँक्यू. सेम टू. सुरेश, जसं अवधूत दादा म्हणाला, मी अवधूत दादा का म्हणतोय तुला? दिवाळी आहे म्हणून का? छान गायलास, फक्त त्याच्या सांगण्याप्रमाणे जास्त शब्दांना जास्त प्राधान्य दिलंस तू. पण त्याच्यातला ओलावा, म्हणजे शब्दप्रधान गायकी झाली तुझी, पण ओलावा गाण्यात दिसला नाही कुठेतरी. हां, आणि त्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. एक तर इतके सुंदर शब्द आहेत. हे कोणाची कविता आहे? कुसुमाग्रजांची कविता आहे. इतका, खरंच इतका मोठ्या कवितांचं, एका ताऱ्याला त्यांचं नाव दिलं कुसुमाग्रज, हे सुद्धा कमी असं मी समजतो. इतक्या मोठ्या कवी, तर त्यांची कविता अजून थोडी सेन्सिटिव्हली पोचायला हवी होतीस. एनिवे, बेस्ट ऑफ लक पुढच्या गाण्यासाठी. ऑल द बेस्ट. Sa re ga ma pa, ai ga, sa re ga ma pa.